हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी मायरासोबत व्हिडिओ काढणार आहे. तर उद्या आहे गुढीपाडवा. तर मायराची आजपासूनच सुरुवात तयारीची उद्यासाठी. तर बघा मायराला काय काय करायचंय आणि मायरा उद्या काय ड्रेस वेअर करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला. काढायचे मायरा हाताला? काय काढायचे हाताला? का काढायचे? मेहंदी काढायची आहे. अरे बापले. आणि कपडे घालायचे नवीन नवीन. चणे चोली घालायची ना? हा, मायरा चणे चोली घालायची. बघ ती किती खुश आहे. तुम्हाला कळत असेल रिॲक्शन वरनं. कारण की मायराला न्यू कपडे घालायची आहे ना. आणि नेल पॉलिश लावायचे ना. आहे ना, नकांना नेल पॉलिश लावायचे ना. हा, सगळं करायचं आहे आम्हाला. तर तुम्ही आमचा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. आम्ही मायराच्या हातावरती छान अशी छोटी छोटी मेहंदी काढते. तर चला, लेट्स गो. बघा हे बघ काय, हे बघ. नाही, तुम्ही बघितलंच असेल मायराची रिॲक्शन. मायराला खूप आवडते मेहंदी. मला मागती. चला, मी काढते तिच्या हातावरती मेहंदी. छान आहे ना मेहंदी मायरा? छान आहे ना? काय काढलंय मायराने? मम्माने छान छान फ्लावर काढले. थांब. छान छान मेहंदी आहे ना मायरा? वाव, छान छान मेहंदी. आता आपण बोट रंगूया. वाव, मायराने किती छान छान मेहंदी काढली बघा. मायराच्या दुसऱ्या हातावरती मेहंदी काढली आहे ना. छान छान आहे. अरे बापले, मायरा किती खुश झाली आहे ना. वाव, मायराची मेहंदी छान छान. मायरा ए मायरा, बोल हॅपी गुढीपाडवा. नाही रे, नाही येते मायराला, है ना. आता आपण बघूया मायराचा ड्रेस. तर चला. तर मायराच्या हातावरती दोन्ही हातावरती मेहंदी काढली. तर तुम्ही बघितलं असेल ती बिलकुल हल्ली नाहीये. आणि तो कोण आहे ना, माझ्या भावाच्या लग्नातला होता. मला माहिती नाहीये तो रंगेन का नाही. ते तुम्हाला मी दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मायरा खूप खुश झाली. मी मेहंदी काढली तिच्या हातावरती. आणि आता तिला एवढं कळतं ना, मेहंदी हातावरती काढले तर हलवायचं नाहीये. तर तुम्हाला मी दाखवते ती कशी बसले. हे बघा, हात बघा तिची कशी स्ट्रेच करून बसली आहे ती. तर तिला खूप समजतं की सुकण्यासाठी हात असे नाही करायचे, असेच ठेवले पाहिजेत. तर चला, आता मी दाखवते तुम्हाला तिला मी काय घालणार आहे. चला. तर बघा, ही आहे मायराचा ब्लाऊज, म्हणजे घागरा चोळी म्हणतो ना तसं. तर खूप छान आहे. चोली टाईपमध्ये आहे. खणासारखं आहे. हा. तर तर ती मला सांगते की नाही का, मला घालायचं आहे. आणि तिला आत्ता घालायचं आहे. तो मी उद्यासाठी काढलाय तिला घालण्यासाठी. तर कसं आहे तिचा फ्रॉक मला नक्की कमेंट करून सांगा. फ्रॉक नाही, सॉरी, आपलं चण्याचोळी. तर हा आहे असा छान स्कर्ट आहे, दिसत असेल तर हा पण खूप छान दिसेल तिला. तर तुम्हाला कसा वाटला तिचा ड्रेस ते नक्की कमेंट करून सांगा. तर हा मी तिच्यासाठी उद्यासाठी काढलेला आहे. तर आपण तर व्हिडिओज बनवतच असतो. तर मी म्हटलं आज आपण मुलीवरती व्हिडिओ बनवूया. ती काय घालणार आहे, तिची एक्साइटमेंट उद्याची. तर सगळ्यांना उद्यासाठी खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. तर चला, आता तिला नेल पॉलिश लावायची ते मी दाखवते तुम्हाला. तिला खूप आवडते म्हणून मी तिची हौस म्हणून पूर्ण करते ते. तर चला. आणि
त्याच्यावरती मी तिला ही मोत्याची माळ घालणार आहे. तर हे खूप सुंदर आहे आणि लहान मुलांना छान दिसते. तर मी पण घेत होती मायरासाठी, तर मी त्याच्यावरती तिला ही मोत्याची माळ घालणार आहे. आणि मी गेल्या टायमाला तिला नेल पॉलिश लावली होती रेड कलरची, पण ती काही घावतच नाही, कुठे तिने ठेवली काय माहिती नाही. तर मी पिंक कलरची तिला, म्हणजे खूप लाईट आहे अशी दिसत असेल तर ही लाईट कलरची नेल पॉलिश मी तिला लावणार आहे. जर नाही लावलं तर ती मला उद्या टाईम नाही आहे, तिला नाही का उद्या सण आहे आपला मराठी लोकांचा, नवीन वर्ष आहे मराठी लोकांचं. तर उद्या भरपूर काम असणार आहे. तर ती मला लाव बोलण्याच्या आधी मी तिला लावते. ती मला म्हणालीच होती की लाव मम्मी मला, तर मी लावते. तिला खूप कळतं. असं तुम्हाला वाटेल की मी स्वतःच्या मनाचं सांगते, असं नाही आहे. तिला खूप नटायचा आपण जे करतो ना. तर बघा मायराच्या हाताने नेल पॉलिश लावले बेबी पिंक कलरची, आणि पायाला पण लावले. थांबा दाखवते. बघा आम्ही पायाला पण लावले छान छान नेल पॉलिश. तर तुम्हाला मायराची तयारी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मला. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मायरा बाय बाय कर. बाय बाय. अय्या ब्लँकेट द्यायची आहे. मम्मा थँक्यू. बाय बाय.